अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढंच नाही तर घरातील या विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्मांची पाप नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलंय. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे, घरातील ती 5 विशेष ठिकाणं कोणती आणि दीपदान करताना कोणती चूक टाळावी, ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात. अधिक महिन्याचं महात्म्य तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानले जातं. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवेच अधिक महिन्यात का लावावे. तर आपल्या सनातन धर्मशास्त्रात 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलंय. आपल्याकडे 33 कोटी देवता मानल्या जातात. हे दिवे म्हणजेच त्या 33 कोटी देवतांचं प्रतीक आहेत असं म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकट आणि गरिबीचं प्रतीक मानला गेलाय. तर ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आता जेव्हा तुम्ही हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार कायम दूर होतो असं म्हणतात. अधिक महिन्यात आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचं फळ आपल्याला अनेक पटींनी परत मिळते अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशीच करणं हे अधिक शुभ मानलं जातं. मात्र अनेक कुटुंबांमध्ये अमावस्या तिथी रविवारपासून सुरू होत असेल आणि सोमवारी संपत असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं, वाराला नाही. म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आणि सोमवारीही असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणं अधिक महत्त्वाचं आणि उत्तम मानलं जातं. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अमावस्या तिथी असताना रविवारी सुद्धा दीपदान करता येऊ शकतं. पण सोमवती अमावस्येचा विशेष योग लाभावा असं वाटत असेल तर सोमवारी सकाळी किंवा तिथी संपण्यापूर्वी दीपदान करणं अधिक श्रेयस्कर मानलं जातं. आता अधिक महिन्याच्या सोमवती अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती, तिथी जाणून घ्यायची असेल तर त्या संबंधित माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. सोबतच त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता 33 पिठाच्या दिव्याचे दीपदान हे अमावस्या तिथीमध्ये कधीही करता येते. मात्र यावेळी सोमवती अमावस्येचा दुर्मिळ योग आल्यामुळे शक्य असल्यास सोमवारीच हे दीपदान करावं. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती या दोन्हीचं पुण्य प्राप्त होतं अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे, घरातल्या माता भगिनी सहज करू शकतात अशी आहे. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. एका परातीत गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून मऊसर पीठ मळून घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पिठात आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही. त्यानंतर त्या मळलेल्या पिठापासून 33 छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करावे. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब किंवा उभी वात ठेवावी आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालावे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, दिव्याचं पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवूनच चालणार नाही तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणं आवश्यक आहे. यासाठी काय करायचं तर एका मोठ्या आणि स्वच्छ ताटात हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळद, कुंकू आणि गंध अक्षता लावावे. देवाचं स्मरण करत त्यावर सुंदर फुले अर्पण करावी. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या तळ हातावर थोडंसं स्वच्छ पाणी घ्यावं आणि अक्षता घ्याव्या. डोळे बंद करावं आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षता ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यावं. आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनः दीपो हरतु मे पापम दीपज्योती नमोस्तुते. आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम पितृभ्यम नमः. हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावे. आता
आपल्या मनात एक शंका नक्कीच आली असेल की जर काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं. तर यासाठी अजिबात चिंता करू नये. आपलं शास्त्र ना खूप लवचिक आहे. जर तुम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसतील तर तुम्ही 1, 5, 11 किंवा 21 आपल्या क्षमतेनुसार जितके बनवणं शक्य असतील तितके दिवे लावावेत. अधिक महिन्यात 21 दिव्यांच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. या संबंधित वेगळी माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. कारण देव आणि आपले पितर आपली भावना पाहतात, दिव्यांची संख्या नाही. मात्र कोणतेही उपाय करताना आपली भक्ती आणि श्रद्धा खरी असायला हवी. आता अनेकांना हा प्रश्न पडत असतो की हे 33 दिवे पूजेनंतर नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे. तर याचे आपल्या शास्त्रात 3 मार्ग सांगितलेत. जे तुम्हाला सोपे पडतील ते तुम्ही करू शकता. सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग, आपण ह्या दिव्यांचं दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर नदीकाठी जाऊन हे दीपदान करणंही अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. हे 33 दिव्यांचं दीपदान आपण एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता. त्याचबरोबर त्याला दक्षिणा आणि नारळ सुद्धा द्यावं. अधिक महिन्यात हे दान केल्यानं अधिक पटींनी पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्याच्या नंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत. हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसरे ठिकाण तुळशीजवळ, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपण 2 बाजूला 2 दिवे लावू शकता. आपल्या घराचा उंबरठा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं म्हणतात. याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी माठ ठेवलाय किंवा पाण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी एक छोटा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जात असल्यामुळे हा उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करावं. कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका, जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान करू शकता. त्याचबरोबर 33 पिठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर हे दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत. किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गायी किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा की दीपदानाचं पुण्य आणि अन्नदानाचं पुण्य दोन्ही मिळावं. अशी लोकमान्यता आहे की दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे दिवे, कणकीचे दिवे किंवा त्यातील अन्न घटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचंही पुण्य मिळतं. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचं रूप पाहून सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणं, गाईला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तींना भोजन देणं हे पितृकार्याशी जोडले गेले. हे सर्व उपाय आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू दे, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू दे, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू दे. कारण मनात आलेली ही प्रार्थनाच तुमचे खरे पुण्यकर्म ठरवते. तर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला 33 दिव्यांचं दीपदान करणार आहात का? आणि या 5 ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही दिवा नक्की लावणार आहात? कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका. मग तुम्ही अधिक महिन्यात 33 दिव्यांचं दान केलंय का? कमेंट करून हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.